नमस्कार मंडळी, स्वागत आहे माझ्या मिनी ब्लॉगमध्ये। सर्व गणपती एकत्रित आणल्याच्या नंतर सर्वांनी मिळून भजन केली व आरती केली। नंतर काय फटाक्याच्या आवाजामध्ये गणपती बाप्पा थाटामाटात विसर्जनासाठी निघाले। नंतर काय सर्व महिलांनी मिळून विसर्जन दिंडीचा आनंद घेतला व जिथे बाप्पांचं विसर्जन करायचं होतं फायनली त्या पॉईंटवरती आम्ही पोहोचलेलो होतो। तिथे रात्रीचे 1 वाजलेला होता आणि बाप्पाची सर्वांनी मिळून शेवटची आरती केली। सर्वांनी मिळून बाप्पांना प्रार्थना केली की सुख समृद्धी लागू दे, आरोग्य लागू दे। त्यानंतर बाप्पांना गणपती बाप्पा मोरया मोरया म्हणत सर्वांनी प्रार्थना केली व बाप्पांना नंतर आज्ञा मागितली की निरोप घेतो आता आम्ही, आज्ञा असावी, काही चुकले असले तरी क्षमा असावी, असं सर्वांनी प्रार्थना करून बाप्पाला शेवटी पाण्यामध्ये विसर्जन करण्यात आले व सर्वांना दुःख झाले होते व दुःखांचे अश्रू अनावर झाले होते। जड अंतकरणाने बाप्पांना अशा प्रकारे विसर्जित करण्यात आले आणि नंतर फायनली आम्ही घराकडे जाण्यासाठी निघालो। व हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा व शेअर करा। धन्यवाद। भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये।